महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिकरित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे। गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे। अनेक कारण असतील, त्यामध्ये बऱ्याच लोकांचं पोट दुखत होतं की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं। अरे मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का? काही मतदान करत नाहीत का? संविधानिक अधिकार त्यांना नाही का? आणि तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं तर वाईट का? म्हणून आमच्या इथे एक उच्च शिक्षित चेहरा M.Com झालेला आहे, M.Tech झालेला आहे आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेशी जुडलेला हा व्यक्ती आहे। म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील, दोन्ही युवा चेहरा देण्याचं काम आम्ही या निमित्त या महानगरपालिकेत केलेलं आहे। म्हणून जरी कोणाचं पोट दुखत असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम शिवसेनेनं आजपर्यंत केलेलं आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम मिनिस्टर झालेले आहेत आपल्या इथे। साबीर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत। आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्याबरोबर आहेत, जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभाटा गटातून करण्यात येणार आहे। मागील काही काळामध्ये राज्यातले सत्ताधारी आहेत त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे। तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी दिला नाही, त्याचं उदाहरण जर बघितलं तर आपण नाट्यगृहाचं आहे। कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहात? अनेक अडचणी असतील, तुम्ही पाहिलं असेल की महापालिका आता डेफिसिटमध्ये आहे, जवळपास 4 कोटी रुपये मायनसमध्ये महानगरपालिका आहे। पण आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहेत। ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील। महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढवू आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे, आम्ही त्यांच्याकडे जाऊ। शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परभणी करा जनतेने दिलेला आहे। तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा। पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्यामध्ये फाटाफूट पडते का, कुठं कोण हाताला लागतंय का, अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती। पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत। आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही। समोर आम्हाला सर्वांना घेऊन, विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि एक ज्याला देशामध्ये टॉपची महानगरपालिका करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू।